नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. उरण नजीकचा द्रोणागिरी नोड, सिडकोच्या अखत्यारीतील एक वेगाने विकसित होत असलेला परिसर तिथल्या व्यस्त रस्त्यांमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ओळखला जातो. पण विकासासोबतच वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्या देखील निर्माण होतात. 24 ऑगस्टच्या रात्री सुमारे 8 वाजता एक भयावह हिटनरन घटना द्रोणागिरीतील रहिवाशांच्या काळजाला धक्का देणारी ठरली. द्रोणागिरीतील देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवर हरियाणा पासिंग असलेल्या एका भरधाव होंडा सिटी कारने 4 ते 5 पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. यानंतर ही कार समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या 7 ते 8 मोटारसायकलींवर आणि एका हातगाडीवर आदळली, ज्यामुळे मोठं नुकसान झालं. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, परंतु या घटनेने द्रोणागिरी नोडमधील वाढत्या वाहतूक समस्यांना उजाळा दिला आहे. सिडकोच्या विस्तारीकरणानंतर येथे वाहतुकीच्या समस्या वाढल्या असून रस्त्याच्या कडेला लावलेल्या हातगाड्या, भर रस्त्यात भरणारा आठवडा बाजार तसेच सिग्नलच्या अभावामुळे पोलिसांना वाहतूक नियमन करण्यात अडचणी येत आहेत. जर वेळीच या परिस्थितीला आवर घातला नाही तर भविष्यात आणखी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. सिडकोने द्रोणागिरी नोड विकसित केला असला तरी येथील नागरिकांची सुरक्षितता अद्यापही गंभीर प्रश्न आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या वतीने त्वरित उपाययोजना करावी, वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करावे आणि सिग्नल व्यवस्था उभारावी अशी मागणी केली आहे.